हम्म. खर तर गोविंद भैया सोबत, त्यांच्या सोबत बसून काहीतरी ऐकावं, त्यांच्या सानिध्यात राहावं, अशी माझी नेहमी इच्छा असते. कारण की मी माझ्या आयुष्यात जेव्हा पहिला कोर्स केला होता, तेव्हा गोविंद भैया तिथे सेवेसाठी होते आणि त्यांची ती निरागस सेवा आणि समर्पण पाहून मी इतका भारावून गेलो होतो 15 वर्षापूर्वी. आणि त्यांच्या त्या अगदी सहजतेने, त्यांच्या अगदी जिव्हाळ्याने, प्रेमाने मला इतकं प्रभावित केलं की मी भैया अनम्यूट आहात तुम्ही. टीचर बनण्याचं स्वप्न पाहिलं. तर माझे असे पहिले टीचर, माझे मार्गदर्शक गोविंद भैयाच आहेत. त्यांनी 2005 मध्ये मी YLTP केला होता आणि गोविंद भैया यांच्या सानिध्यामध्ये 8 दिवस राहिलो होतो. तर असं जीवनामध्ये कुणीतरी पहिल्यांदा असा स्पर्श करतो आणि तो स्पर्श इतका प्रेमाचा, जिव्हाळ्याचा असतो की त्याची आठवण आयुष्यभर राहते. आज 15 वर्ष झाले मला त्यांच्या सानिध्यामध्ये कोर्स करून, पण तरीही त्यांचं एक एक 8 दिवसामधलं एक एक सेशन, एक एक शब्द मला आठवत राहतो. तसं तर आपण सगळेच जण फार भाग्यवान आहोत, फार लकी आहोत. सगळ्यांनी नवचेतना शिबिर केलं. नवचेतना शिबिर मध्ये परमपूज्य श्री श्री रविशंकरजी एक वचन देतात की तुम्ही 41 दिवस जर ही साधना केली तर तुमची कोणतीही एक मनोकामना जी तुमच्यासाठी योग्य असेल ती नक्कीच पूर्ण होईल. मी आतापर्यंत अनेक कोर्सचे मॅन्युअल बघितले, अनेक कोर्स केले. कोणत्याही कोर्समध्ये असं वचन दिलेलं नाहीये गुरुजींनी जे नवचेतना शिबिरामध्ये दिलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी हा नवचेतना शिबिर केला. यामधलं जे राम ध्यान आणि ज्या काही जबाबदारीबद्दल सांगितलेलं आहे, आहाराबद्दल सांगितलेलं आहे, ते इतकं मौल्यवान आहे. ते इतकं मौल्यवान काय आहे माहिती आहे? ते इतकं इफेक्टिव्ह काय आहे माहिती आहे? कारण की त्याच्या पाठीमागे गुरुची फार कृपा आहे आणि हे सगळं कृपेने चालतं. टेक्निक फार तुम्हाला मिळतील युट्यूबवर, वेगवेगळ्या ठिकाणी, मित्रांकडून, फेसबुकवर अनेक प्रकारची माहिती मिळेल. ही सगळी माहिती साठवून तुम्ही बघा, ही सगळी माहिती साठवून ठेवा. जीवनामध्ये उतरताना ते दिसणार नाही. पण असं तुम्ही 3 दिवस नवचेतना शिबिराच्या माध्यमातून किंवा असं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एखाद्या प्रोग्रामच्या माध्यमातून एकत्र येऊन गुरुच्या सानिध्यात, गुरुच्या कृपेने काही जेव्हा ऐकतो, तेव्हा ते जीवनामध्ये उतरताना दिसतं. मी स्वतः मागील 15 वर्षापासून याचा अनुभव घेतला. मी जालना जिल्ह्यामध्ये अंबड या छोट्याशा शहरामध्ये राहतो. 15 वर्षापूर्वी मी YLTP केलं आणि तिथून पुढे हे कार्य मला इतकं आवडलं की मी याचा टीचर झालो. आणि मला प्रभावित करणारे जे सुरुवातीचे जे लोक होते त्यामध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे गोविंद भैया आहेत. माझे YLTP चे टीचर आणि त्यामध्ये सेवा करणारे आमचे गोविंद भैया. तर यामध्ये पुढे जाताना बऱ्याच गोष्टी आपल्याला नवीन नवीन असतात, पण जेव्हा आपण यावर अगदी स्थिर राहतो, नाही मला करायचंच आहे, तेव्हा ती कृपा जी आहे ना ती इतक्या प्रचंड तीव्रतेने आपल्या जीवनामध्ये बरसते की आपण अक्षरशः भारावून जातो. मी पहिल्यांदा जेव्हा कोर्स केला त्यानंतर गुरुजींना भेटण्याची इच्छा झाली मनामध्ये. गुरुजींना भेटण्यासाठी मला जायचंय. माझं वय कमी, मी अगदी 21-22 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिला कोर्स केला होता. आणि घरातून परमिशन घ्यायची की मला गुरुजींना भेटायचंय, मला बँगलोरला जायचंय, तर घरचे सगळे नाही म्हणतायत आणि सोबत यायला पण कोणी नाही. त्यावेळेस आर्ट ऑफ लिव्हिंगचे जास्त लोक नव्हते. गोविंद भैया तर नांदेडला राहतात, मी जालना जिल्ह्यामध्ये. मग गुरुजींना भेटायला जायचं कुणासोबत? तर असेच आपल्याच ग्रुपमध्ये जसं आपण नवचेतनाचा आता हा ग्रुप झाला, काही लोकांची ओळख झाली एकमेकांसोबत. तर आमच्याही कोर्समध्ये काही लोकांची माझी ओळख झाली होती. त्यातला एक जण म्हणला की मी तुझ्या सोबत येईल, चल आपण जाऊ. तर मी पहिल्यांदा गुरुजींना भेटायला घरून बळजबरी परमिशन घेतली आणि बँगलोरला निघालो. बँगलोरला गेलो तर तिथे बघितलं इतकं मोठं आश्रम, इतके लोक आलेले गुरुजींना भेटायला, प्रचंड VIP लोक आणि सगळे रांगा लावून गुरुजींच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी आतुर झालेले. म्हणजे इतक्या गर्दीमध्ये, इतक्या मोठमोठ्या VIP लोकांमध्ये गुरुजी आपल्याला कसे भेटतील? तर तिथे एक विशालाक्षी मंडप आहे आश्रमामध्ये. बँगलोरच्या आश्रमामध्ये जे ध्यान मंदिर आहे त्याला विशालाक्षी मंडप असं म्हणतात. त्या मंडप मध्ये गुरुजी येणार होते
तर मी दरवाजापाशी असं लांब उभा राहिलो आणि सगळेजण अलर्ट झाले. कोणीतरी घोषणा केली की अरे गुरुदेव आ रहे हैं, गुरुदेव आ रहे हैं. तो सब एकदम अलर्ट. मी असं लांब उभा होतो आणि तेवढ्यात गुरुजी आले. तर एक क्षणभर आमची नजर झाली. गुरुजींची माझी अशी एकदाच असं एक सेकंदासाठी नजरेला नजर मिळाली आणि गुरुजी पटपट दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. विशालाक्षी मंडप मध्ये वरचा एक मजला आहे, अनेक मजले आहेत, त्यामध्ये 7 मजले आहे एकूण. तर गुरुजी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. तर दन 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 गुरुजी पायऱ्या चढले आणि लगेच वापस आले. खाली उतरले तर लांबूनच असं माझ्याकडे पाहून म्हणले, मिलना चाहते हो आप? म्हणलं हा गुरुजी. मी अशी मान हलवली. त्याने आओ फिर. तर मी पळत गेलो आणि त्यांना मिठी मारली. तर त्या स्पर्शामध्ये आणि त्या मिठीमध्ये इतकं प्रेम होतं की त्यावेळेस मला असं वाटलं की मला सगळं काही मिळालं जीवनामध्ये. आणि त्यावेळेस गुरुजी मला म्हणले होते, जीवन में कभी ऐसे रुकना नहीं. जब भी तुझे लगे कि तू थक गया है तो आग समझना खुद को और आग की तरह दहकते रहना और ऐसे ही समाज में रोशनी और ऊर्जा फैलाना. ते शब्द आणि तो स्पर्श इतका अमूल्य होता माझ्यासाठी. तो नेहमी मला आठवतो आणि मी काहीतरी करण्यासाठी मग पुढे सरसावतो. गुरु जेव्हा जीवनामध्ये येतात ना, तेव्हा आपोआपच आपले सगळे संकट आपोआपच दूर निघून जातात. आपल्या ज्या समस्या आहेत त्या गुरुजींच्या समस्या होऊन जातात. तर अशी माझी पहिली भेट गुरुजींसोबत झाली होती आश्रमात. त्या स्पर्शामध्ये फार जादू होती. इतकं अमूल्य असं प्रेम होतं ज्याला कशाची तोड देऊ शकत नाही मी. त्यालाच आपण अनकंडिशनल लव्ह म्हणतो, विना शर्त प्रेम. गुरु जेव्हा जीवनामध्ये येतात तेव्हा हॅलो, ऐकताय सगळेजण? हो भैया. येस येस, ओके. तर मी हे सांगत होतो की गुरुजींचा जो स्पर्श आणि ती जी प्रेमाची मिठी होती ना, ते विना शर्त प्रेम आपण आयुष्यामध्ये कुठेही अनुभवू शकत नाही. ज्यांनी कोर्स केला असेल किंवा या पुढचा गोविंद भैया नेहमी वाईल टीपी कोर्स शिकवतात. तुम्ही नक्की वाईल टीपी कोर्स करा. तिथून पुढे तुम्हाला सगळे मार्ग खुले होतील आणि ते जे विना शर्त प्रेम आहे ना, त्याची अनुभूती घेण्याची संधी आपल्याला मिळेल. तर ते विना शर्त प्रेम आपण त्याची तुलना करू शकत नाही. आपले आई वडील एका प्रकारचं प्रेम करतात, आपले भाऊ बहीण, आपली फॅमिली, मित्र, या सगळ्यांवर आपलं एक प्रेम असतं वेगळ्या प्रकारचं. पण गुरूंचं जे प्रेम आहे त्याला कशाची जोडू शकत नाही. असं हे विनाशर्त प्रेम आहे. ते जर जीवनामध्ये मिळालं ना, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आपोआप होत राहतात. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण निष्क्रिय व्हायचं. आपोआपच आपल्या मधल्या क्षमता जागृत होतात. गुरु जब जीवन में आते हैं तो सब तरह का विकास होता है, हर तरह का विकास होता है. क्योंकि हमको सबको जो भी ईश्वर है, जो भी बनाने वाला नियमित निर्माता जो भी है हम सबका, उसने एक एक को इतनी क्षमताएं दी है, हम कल्पना भी नहीं कर सकते. वो सारी क्षमताओं का विकास होने लगता है जब गुरु जीवन में आते हैं. नहीं तो फिर बहुत सारे लोग ऐसे ही बिना गुरु के, जब पथ को बताने वाला कोई नहीं, मार्गदर्शक कोई नहीं है, तो उन सारी क्षमताओं के साथ वैसे ही वो मर जाते हैं और वो सारी क्षमताएं भी उनके साथ समाप्त हो जाती है. हमको उन क्षमताओं को अपने खुद के विकास के लिए और समाज के हित के लिए अगर उपयोग में लाना है तो जीवन में गुरु का होना बहुत जरूरी है. तो हम सब लोग बड़े भाग्यशाली है कि परम पूज्य श्री श्री रविशंकर जी जैसे गुरु जी हम सबके जीवन में है. हाँ. ठीक है. तो ऐसा है, गुरु का जीवन में होना इसलिए बहुत ही जरूरी है. क्या बताएं आपको, गुरु जब जीवन में आते, मैं तो पिछले 15 साल में इतने अनुभव ले चुका हूँ. बहुत सारे समस्याएं बीच में आई. काही खूप लोकांनी सांगितले की सोड आता हे बस झालं. घरच्यांनी विरोध केला, समाजाने विरोध केला, अनेक लोकांनी विरोध केला, पण तरीही गुरुजी आहे ना, चलो गुरुजी देख लेंगे, गुरुजी देख लेंगे, हा विचार, हा भाव मनात ठेवून मी करत राहिलो. तर मी बरंच पुढे जाऊ शकलो यामध्ये. बरंच पुढे जाऊ शकलो म्हणजे मी बऱ्याच लोकांच्या जीवनाला स्पर्श करू शकलो. 8-10 हजार लोकांना आतापर्यंत सुदर्शन क्रिया शिकवू शकलो. ही माझी क्षमता नाहीये, ती फक्त गुरुची कृपा आहे. आपण जेवढं देत राहतो तेवढं आपल्याला आणखीन मिळत राहतं.
हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. त्यांना सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. आपण जेव्हा जेव्हा द्यायला तयार होतो तेव्हा आपल्याला आणखी मिळत राहतं. आणि गुरुजी नेहमी एक गोष्ट सांगतात की गुरुजी आश्रमामध्ये होते आणि गुरुजी सगळ्यांना असं प्रसाद वाटत होते थोडं थोडं. तर सगळे लोक असे रांगेत उभे होते. तर एक लहान मुलगा, जसं आता हे राजेशजी दहिवाळे ना, यांच्या घरामध्ये बघा 3 मुली बसलेल्या आहेत. अशीच एक छोटीशी मुलगी त्या रांगेमध्ये उभी होती आणि तो मुलगा होता, सॉरी. तर तो मुलगा प्रत्येक वेळेस येऊन गुरुजी समोर असा हात करायचा. पहिल्यांदा आला, पुढे हात केला, तर गुरुजींनी त्याच्यावर प्रसाद ठेवला. तो पुन्हा रांगेत घुसला आणि हात पुढे केला. गुरुजींनी पुन्हा प्रसाद ठेवला. पुन्हा तो रांगेत आला, हात पुढे केला. त्याचे 3-4 वेळेस झालं असतं. तर रांगेतल्या लोकांनी सांगितलं की गुरुजी, ये देखो कितना बदमाश लड़का है, ये हर बार आपके सामने आके प्रसाद लेकर जा रहा है, आपको आपने देखा नहीं? तो गुरुजी इसको क्या बोले पता है? गुरुजी बोले, हाँ मैंने देखा, मैं जानता भी हूँ। वो जब पहली बार प्रसाद लेकर गया तो तब उसने अपने दादी को दिया, जब दूसरी बार लेके गया तो अपने पिताजी को दिया, तीसरी बार लेके गया तो अपने माँ को दिया, अब चौथी बार वो अपने भाई को दिया। वो जब तक औरों को देता रहेगा, मैं तब तक उसको देता रहूंगा। है ना? हम जितना लोगों को देते हैं उतना हमें और मिलता जाता है। हम जब देना बंद कर देते हैं तो हमारे ऊपर की भी जो कृपा कृपा के जो रास्ते हैं वो बंद हो जाते हैं। कृपा कब बरसती है? जब हम देते हैं। हमको कुछ भी नहीं देना है, लोगों को कुछ अपना पैसा, अपनी संपत्ति नहीं देना है। तो क्या देना है? अपने पास के सकारात्मक विचार, अपने पास की अच्छाई, ये देते रहना है। आज देखो लोगों के पास सब कुछ है कि नहीं? सबको सब कुछ घर बैठे मिल रहा है। खाने पीने की सारी चीजें सबके पास है, कपड़ा है, मकान है, सब कुछ है। आज लोगों को क्या चाहिए? प्रेम के शब्द बोलने वाला कोई चाहिए। प्रेम से ये कहने वाला की चल आगे बढ़, मैं तेरे साथ. जसं मला माझ्या जीवनामध्ये गोविंद भैया भेटले होते सुरुवातीलाच. तू आगे बढ़, मैं तेरे साथ हूँ. तो उनके ये 2 शब्द मुझे बहुत दूर तक ले गए. हम सब लोग यही चाहते हैं कि कोई हम पे प्रेम करने वाला हो. तो ऐसे ही हम ये देने वाले बने, लोगों में प्रेम बांटने वाले, अपनापन बांटने वाले, लोगों के साथ करुणा और प्रेम से सहयोग करने वाले अगर हम बनते हैं तो हमारे जीवन में ये सब विकसित होने लगता है. तो ये सब अगर हम देना शुरू करेंगे तो हम बहुत तरक्की कर सकते हैं जीवन में, बहुत आगे बढ़ सकते हैं. क्योंकि गुरु जी का वादा है कि तू जब अगर मेरा काम करेंगे तो तेरे सब काम अपने आप होंगे, मैं उसकी जिम्मेदारी लेता हूँ. है ना? हम सब लोगों ने अनुभव किया है की नाही अब तक जबाबदारीचं, याबद्दल जबाबदारीबद्दल भैयांनी नवचेतनामध्ये सांगितलं असेल. जबाबदारी कधी दिली जात नाही, स्वतः घ्यावी लागते. आणि जेव्हा आपण जबाबदारी घेतो ना, तेव्हा आपले जे काही कामं आहेत तेही जबाबदारी घेणारे काही लोक आपल्याला नेहमीच भेटतात. ते आपली जबाबदारी घेऊन टाकतात, आपल्याला कळत देखील नाही. आपल्याला ते कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. जेव्हा आपण अगदी श्रद्धापूर्वक विश्वासाने एक एक पाऊल टाकत पुढे चालतो, तेव्हा आपल्या जीवनातले जे काही समस्या आहेत ते आपोआपच कमी केव्हा झाल्या आपल्याला कळत देखील नाही. एक गोष्ट मी नेहमी कोर्समध्ये सांगत असतो की एकदा एक शिष्य आणि गुरु यांचे भांडण झाले आणि गुरु गुरु सोबत शिष्य सांगू लागला की मी तुमच्यासाठी किती करतो, मी तुमच्यासाठी तुम्ही जे जे काही सांगताय मी ते सगळं काही करतो, तुम्ही नेहमी माझी काळजी घेता हे कशावरून? तर गुरुजींनी सांगितलं तुला याचं सबूत पाहिजे, तुला याचा पुरावा पाहिजे का? तर मग एक काम कर, मी जेव्हा जेव्हा तू जमिनीवर पाय ठेवशील तेव्हा तेव्हा तुझ्या 2 पायाचे ठसे आणि माझ्या 2 पायाचे ठसे तुला इथून पुढे दिसतील. मी तुला वचन देतो की मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्याचा पुरावा म्हणून तू तुझ्या पावलाचे ठसे तपासत जा. तर तो म्हणला ठीक आहे. आणि मग तो आपल्या स्वतःच्या पावलाचे ठसे बघू लागला तर त्याचे 2 आणि त्याच्या बाजूलाच आणखीन 2 दिसू लागले. तो खुश झाला. अरे वा, गुरु नेहमी माझ्या सोबत आहे. त्याच्या पावलाचे ठसे मी पाहू शकतो. काही दिवसानंतर आता जीवन आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये कमी जास्त होतच राहतं. त्याच्याही जीवनामध्ये संकट आलं आणि तो संकटामध्ये फार त्रस्त झाला. इतका त्रस्त झाला की त्याला वाटलं आता आपल्यासोबत कोणी नाहीये. त्याने खाली बघितलं जमिनीवर तर त्याला 2च पावलाचे ठसे दिसू लागले. तो आणखीन परेशान झाला, हतबल झाला आणि म्हणला की संकटामध्ये गुरुने देखील साथ सोडली. मी आता एकटाच पडलो. आणि कसं तरी त्या संकटातून तो बाहेर पडला. आपण सगळेजण असंच संकटातून बाहेर पडतो. संकट हे नेहमीसाठी नसतातच. संकट हे जाण्यासाठीच असतात. तर त्याच्याही जीवनातलं संकट गेलं. तो संकटातून बाहेर पडला आणि पुन्हा गुरुजीकडे गेला भांडायला की गुरुदेव, मी इतक्या मोठ्या संकटात होतो. तुम्ही मला वचन दिलं होतं की तू
बघ मी नेहमी तुझ्या सोबत राहील. मी जेव्हा संकटात होतो तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या सोबत नव्हते. 2च पावलाचे ठसे उमटत होते. तर गुरुजी त्याला काय म्हणले माहितीये? खूप इंटरेस्टिंग. गुरुजी त्याला म्हणले, तू एकदा पुन्हा त्या पावलाचे ठसे तपासून बघ जेव्हा तू संकटात होता. ते पावलाचे ठसे तुझे आहेत की माझे आहे हे आधी बघ. अरे वेळा तू जेव्हा संकटात होता ना, तेव्हा मी तुला जमिनीवर पायच ठेवू दिले नाही. ते 2 पावलाचे ठसे माझे आहेत. मी तुला अगदी वर घेतलं होतं आणि त्या संकटातून तुला बाहेर काढलंस. आणि तू म्हणतो की तुम्ही नव्हते. ते 2 पावलाचे ठसे माझे आहेत. गुरु का ये जो वचन है ना, वो कभी खाली नहीं जाते. आप हमेशा निश्चिंत रहना कि ऐसा कोई है जीवन में जो हमेशा हमारे साथ है, जो हमेशा हर हाल में हमारा ध्यान रख रहा है. इस बात के लिए आप निश्चिंत रहना. मैं अपने जीवन का एक और अनुभव आपको बताता हूँ 5 मिनिट में. मी आता 12-13 वर्षापासून टीचर झालो आणि मागच्या 2 वर्षापूर्वी माझे आई वडील हाजी यात्रा करायला गेले. हाजी यात्रा करू लागले. हाजी यात्रा करून आले. आल्यानंतर माझे वडील म्हणतायत की आता बस करे, तुझं बंद करे आर्ट ऑफ लिव्हिंग, हे सुदर्शन क्रिया केली ना सगळ्यांनी? केली जणांनी सुदर्शन क्रिया केली? थोडं हात वर करा. अच्छा, ज्यांनी ज्यांनी केली नाही ना ते लगेच यानंतर सुदर्शन क्रियेचा कोर्स असतो नवचेतनेनंतर. YLTP असेल गोविंद भैया सोबत किंवा त्यांचा हॅपीनेस प्रोग्राम असेल, तो नक्की करा. त्या सुदर्शन क्रियेमध्ये फार जबरदस्त असं परिवर्तन आणण्याची शक्ती आहे आणि करोडो लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर ते तुम्ही नक्की करा. आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला घरी बसून करायची संधी मिळते आता. तर तुम्ही नक्की करा. माझे वडील म्हणाले की हे जे सुदर्शन क्रिया करतो आणि कोर्स मध्ये जातो हे सगळं बंद करतो आता. तर मी म्हणलं ठीक आहे मी बंद करेल, फक्त मला एकदा आश्रमात जाऊन येऊ द्या. तर असं म्हणून मी घरून निघलो आणि त्यांनी मला परवानगी दिली की ठीक आहे जा. मी घरी सांगून निघालो, आश्रमात गेलो आणि मला गुरुजींना सांगायचं होतं की गुरुजी आता माझे घरचे फार मला सांगायले की तू आता हे बंद कर, खूप झालं तुझं. 12-13 वर्षापासून तुझं हेच चालू आहे. सगळे लोक समाजातले आम्हाला नाव ठेवतात, तुझ्यामुळे इतक्या अडचणी येतात. तर मी काय करू असं मला गुरुजींना विचारायचं. म्हणून मी त्यांच्या मागे मागे फिरू लागलो त्याच आपल्या विशालाक्षी मंडपमध्ये. तर तिथे ऍडव्हान्स कोर्स चालू होता. याच्यानंतर एक हॅपीनेस प्रोग्राम झाला ना, त्यानंतर ऍडव्हान्स कोर्स पण असतोय. तो तर एकदम जबरदस्त आहे. त्यामध्ये तर 3 दिवसाचं मौन असतं, 3-4 दिवसाचं आणि खूप खोल असे ध्यान असतात. तोही तुम्ही नक्की करा. तर ऍडव्हान्स कोर्स चालू होता आश्रमात आणि गुरुजी प्रत्येकाला असं दर्शन देत होते शेवटच्या दिवशी. मी त्यांच्या मागे मागे फिरू लागलो. तर गुरुजी मागे पाठीमागे बघायला तयारच नाही. मग एक जण म्हणला की गुरुजी ये लड़का बहुत देर से आपके पीछे घूम रहा है. गुरुजीने असं पाठीमागे बघितलं आणि मग मला असं जवळ घेतलं आणि म्हणलं अच्छा ठीक आहे तू कैसा आहे. म्हणलं हा गुरुजी ठीक हो. आणि सोडून दिलं आणि गुरुजी गेले निघून. मला जे बोलायचं की माझे घरचे असं असं सांगू लागले मी काय करू, तर ते सांगायचं राहूनच गेलं. गुरुजींनी ते ऐकूनच घेतलं नाही, म्हणजे लवकर निघाले. मग मला माहित होतं की ह्या सगळ्यांना दर्शन देऊन गुरुजी त्या मोठ्या दरवाजाने बाजूचं जे ध्यान मंदिर आहे, विशालाक्षी मंडपच्या बाजूला एक मोठी यज्ञशाला आहे. तिथे 50,000 लोक बसू शकतात, इतकी मोठी यज्ञशाला आहे. तर त्या यज्ञशालेमध्ये गुरुजी जाणार आहे. मी त्या दरवाजापाशी जाऊन थांबलो. गुरुजी सगळ्यांना दर्शन देत 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 त्या दरवाजापाशी शेवटी तिकडे जाण्यासाठी आले. मी तिथे उभाच होतो. मला बघून गुरुजी म्हणतात अरे तू फिर से आ गया, चल. आणि माझा हात हातात घेतलं आणि आम्ही दोघं चालू लागलो. चालता चालता मला म्हणाले तुझे सऊदी अरब पता है ना, सऊदी अरब में मक्का मदीना है पता है. मैंने हाँ गुरुजी पता है. अच्छा वहाँ का जो राजा है वो पता है, उसके बारे में कुछ पता है. मैंने कहा हाँ गुरुजी पता है राजा को. वो सऊदी का जो राजा है ना उसके पास वहाँ के मक्का मदीने की चाबियां है. वहाँ की जो मस्जिद है काबा है उसकी चाबियां उसके पास होती है, तुझे पता है. मैं कह रहा हूँ हाँ गुरुजी मुझे पता है. अच्छा वो जो राजा है वो राजा की लड़की अपने आश्रम में आई थी और उसने टीचर ट्रेनिंग प्रोग्राम किया और वो अब सऊदी अरब में लोगों को आर्ट ऑफ लिविंग के कोर्स सिखा रही है, सुदर्शन क्रिया सिखा रही है, तुझे पता है ये सब. मैं कह रहा नहीं गुरुजी मुझे नहीं पता. अच्छा तुझे ये पता है कि मैं तुझे क्यों बता रहा हूँ. मैं म्हणायचं मला नहीं माहित गुरुजी, मुझे नहीं पता मुझे क्यों बता रहे. तो गुरुजी बोल रहे हैं तेरे घर वालों को जाके बता कि सऊदी का जो राजा है उसकी बेटी हमारी आर्ट ऑफ लिविंग की टीचर है और हम कोई गलत काम नहीं कर रहे, लोगों को हम तनाव से मुक्त करने के लिए सेवा कर रहे हैं. तेरे घर वालों को ये जाके बता. और वो जो राजा की लड़की है सऊदी का जो बादशाह है उसका नंबर लेकर जा.
गुरुजी सोबत जे होते त्यांचे पीए, त्यांना सांगितले की त्या मुलीचं नाव महाविया है और वो महाविया हमारी टीचर है, उसका ईमेल आईडी और फोन नंबर इसको दे देना. मी एकदम शॉक. अरे मला हेच विचारायचं होतं गुरुजी, मी घरच्यांना काय सांगू की मला बंद कर म्हणाले ते सगळं. मी विचारण्यापूर्वीच गुरुजींनी मला सगळं उत्तर दिलं. मी घरी आलो अगदी आनंदात की आता चला घरच्यांना सांगू कि सऊदी का जो राजा है उसकी बेटी हमारी टीचर है. घरी आलो तर घरच्यांचे सगळ्यांचे विचार बदललेले. ते अगदी खुश की ते म्हणाले की जाऊ दे, तू जो करतोय ना चांगलंच आहे. कारण की माझ्या वडिलांच्या मित्रांनी बाकी इतर लोकांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा चांगलं काम करतो समाजामध्ये, त्याला करू द्या. तर वडिलांचे विचार बदलले माझ्या येऊस तर. ते म्हणले ऐकलं की तू चांगलं काम करतो, करत राहा. जब आप अच्छा काम करते हो ना तो प्रकृति, लोग सब आपके साथ अपने आप जुड़ने लगते हैं, है ना. ऐसा अनुभव किया होगा ना आपने. जब भी आपने लोगों के लिए कुछ अच्छा सोचा तो आपको सब तरह की मदद मिली. आपने किसी का बुरा करना सोचा तो पहले आप परेशान हुए. किसी का बुरा करना है तो सबसे पहले कौन तनाव में जाता है? हम खुद तनाव में जाते हैं और बाद में लोगों को तनाव में ढकेल सकते हैं. पर किसी के लिए अच्छा करना हो तो सबसे पहले कौन खुश होता है, कौन प्रसन्न होता है? हम खुद प्रसन्न होते हैं पहले और फिर उसको भी प्रसन्नता मिलती है हमारे अच्छे काम से. इसलिए इस अच्छे कार्य को आगे बढ़ाए, स्वयं भी अगले अगले कोर्स करे, YLTP जो जरूर करे, हैप्पीनेस प्रोग्राम करे, अपने माता पिता, घर वाले, भाई बहन सबको इस कोर्स में जरूर लेकर आए. देखना आप आपके सामने लोगों को परिवर्तित होते हुए पाएंगे. आप आपके सामने लोगों का जीवन बदलता हुआ पाएंगे. कालच मला पुण्याच्या एका PSI साहेब होते पोलीस, त्यांचा फोन आला होता. मुस्लिम समाजाचे होते. तर ते म्हणत होते कि मैं 40 दिन से बस ये कर रहा हूँ, तो 40 दिन में मेरे त्वचा का रंग बदल गया, मेरा आत्मविश्वास बढ़ गया, मेरा वजन धीरे धीरे कंट्रोल में आने लगा, मेरे बहुत सारे मेडिसिन कम हो गए. तो मेरे ऑफिस के सब लोग कह रहे कि सर तुम क्या कर रहे बताओ, सर तुम क्या कर रहे बताओ. तो फिर मैंने उनको बताया कि मैंने आर्ट ऑफ लिविंग का कोर्स किया, मैंने सुदर्शन क्रिया कर रहा हूँ रोज, तो उसकी वजह से ये सब हुआ. तो मैं अगला कोर्स मेरे पूरे फॅमिली को करवाना चाहता हूँ. ऍक्च्युली ते मुस्लिम कुटुंबातले आहेत तर त्यांना वाटलं की एखाद्या मुस्लिम टीचर सोबत करावं, म्हणून त्यांनी मला फोन लावला होता. आपल्या आर्ट ऑफ लिविंग मध्ये तसं काही नाहीये, पण तरी नवीन लोकांना असं वाटतं, तर त्यामुळे त्यांनी मला फोन लावला. असं लोकांचं जीवन आपल्या समोर बदलतं आणि लोक स्वतः आपल्याला म्हणतात की तुम्ही काय शिकायले, तुम्ही काय फॉलो करायले, तुम्ही असं काय करतात की तुम्ही इतके आत्मविश्वासाने भरलेले असतात, नेहमी इतके उत्साहाने भरलेले असतात, आम्हाला पण सांगा. लोक तुम्हाला याची विचारणा करतील. त्यामुळे तुम्ही नक्की पुढचे कोर्स करा, सगळ्यांसोबत राहा नेहमी. आणि गोविंद भैयाची टीम आहे, तर गोविंद भैयाची टीम खूप सुंदर आहे नांदेडची. ते सगळेजण नेहमी सेवेसाठी तत्पर असतात. तर या सगळ्यांना सोबत तुम्ही टच मध्ये राहा आणि सेवा करा आणि पुढचे कोर्स नक्की करा. ठीक है ना. और भी अगर कुछ है, कुछ प्रश्न हो, कुछ पूछना हो तो पूछ सकते हैं. यस गोविंद भैया. हाँ यस डेफिनेट. जो भी युवाचार्य हैं वो लोग प्रश्न कर सकते हैं. जी जी. अच्छा, आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद कि आपने मुझे यहाँ पे बुलाया और मुझे सुना भी सब लोगों ने, है ना. किसी को कुछ पूछना हो तो हाथ ऊपर करें, फिर गोविंद भैया उनको अनम्यूट करेंगे, फिर हम बात कर सकते हैं उनसे. शिल्पा जी पूछ सकते हैं, भैया अर्चना जी, संगीता जी पूछना है तो पूछिए. वैसे तो आर्ट ऑफ लिविंग में सारे प्रश्नों को आश्चर्य में बदलना ये बहुत बड़ी कला है. हम सब लोगों को आश्चर्य ही लगता है ना. प्रश्न में हम अटकते नहीं है ज्यादा, सारे सवालों को आश्चर्य में ही बदल देते हैं. ये गुरुदेव की बड़ी कृपा है ना. तो शिल्पा जी तो आश्चर्य से देख रहे होंगे बस, अरे आप क्या पूछे. और सभी युवाचार्यों को मैं ये कहूंगा कि युवाचार्य बनना बहुत ही बड़ी बात है. हम जब युवाचार्य ऐसे कि जिसे देखकर बिना बोले ही समाज परिवर्तित होने लगता है. युवाचार्य को बोलने की भी जरूरत नहीं रहती. सवाल तो दूर, उनका आचरण ही इतना श्रेष्ठ होता है कि लोग कहते हैं उनको देखकर कि इस बंदे में कुछ बात है यार, मुझे भी ऐसे बनना है. जैसे मैंने पहली बार गोविंद भैया को देखा था 15 साल पहले, तो 15 साल पहले मैं 22 साल का, तब मुझे लगा था मुझे भी ऐसे बनना है. तब गोविंद भैया युवाचार्य थे. ना हमारे पास कोई सवाल होते हैं, ना किसी को कुछ बताने की जरूरत होती है. हम अपने कार्य से, अपनी सेवा से ही लोगों को प्रभावित कर देते हैं. सबसे बड़ी बात हमारी उपस्थिति, हमारा आचरण, चेहरे की चमक और आंखों की जो भाषा है वो सबसे ज्यादा लोगों को प्रभावित करती है. और ये सब कब मिलता है? जब हम साधना करते हैं रेगुलर. तो
साधना करते तो सारे सारे सवालों के जवाब मिल जाते। जब भी कोई मुझसे कुछ, मेरी भी एक ऐसी, अब जैसे हम लोग टीम में ही काम करते, वसुधैव कुटुंबकम और संगच्छत्वम, ये तो हमारा पहला नारा है। तो हमारा भी जो एक संघ है ना यहाँ पे, उसमें से बहुत सारे लोग सवाल पूछते हैं, तो कुछ कुछ सवालों का जवाब नहीं रहता मेरे पास, तो मैं उनको कहता हूँ कि मैं कल बताता हूँ आपको। तो मैं जब सुबह साधना करता हूँ तो अचानक से उस सवाल का जवाब मिल जाता है। आपके जो भी प्रश्न होंगे तो उसको आप साधना के जरिए से ही दूर कर सकते हैं। पर साधना ऐसी नहीं, बहुत सारे युवाचार्य जुड़े हुए इसलिए बता रहा हूँ, साधना ऐसी नहीं कि अरे साधना करनी बोल बोल के 1 घंटा डाल दिया और 20 मिनट में साधना कंप्लीट कर ली, ऐसी साधना नहीं। साधना ऐसी जो एकदम परफेक्ट, और गुरुदेव ने जो दिया हुआ है ना साधना का पैकेज जो दिया हुआ है, क्या है उसमें, पद्म साधना, 3 स्टेज प्राणायाम और भस्त्रिका, ओमकार और सुदर्शन क्रिया। ये इतना जबरदस्त पैकेज है, इसके अलावा आपको कुछ और ढूंढने की जरूरत ही नहीं है। ये कर करके थक गए, इससे कुछ फायदा ही नहीं हो रहा, ये ख्याल भी मन में मत आने देना। आ भी गया ना तो उसको साधना करके ही दूर करना। क्योंकि देखो जब हम 3 स्टेज करते हैं, 3 स्तर है, तो ये 3 स्तर जो है ना, ये हमारे वात पित्त कफ को नियंत्रित करते हैं। और आयुर्वेद का सबसे बड़ा मंत्र कहाँ से शुरू होता है, वात पित्त कफ। ये 3 की तो हमारी प्रकृति है, तो हम अपनी प्रकृति को इसमें ठीक कर लेते हैं। ये आपको कहीं नहीं मिलेगा दुनिया में। आप कोई भी साधना करके देख लो, सिर्फ 3 स्टेज प्राणायाम से हम अनम्यूट कीजिए। सिर्फ हम 3 स्टेज प्राणायाम से ही वात पित्त कफ को नियंत्रण में ला सकते हैं। इतनी बड़ी साधना है। और भस्त्रिका, कैसे भी आपके बीमारी रहने दो, हमको बहुत साल अगर हो गए, 10 साल से कर रहे, कुछ लोग 15 साल से कर रहे, उनको लगता है ये भस्त्रिका क्या करे, रोज वही हाथ नीचे ऊपर नीचे ऊपर। ऐसे नहीं है, आप उसको परफेक्टली कीजिए, देखना आप, आपकी वो ऊर्जा, वो उमंग हमेशा आपके अंदर बनी रहेगी। पर हम क्या करते हैं, साधना में कुछ थोड़ा सा शॉर्टकट ढूंढने लगते हैं और फिर कहते हैं कि यार सब एक जैसे ही है। एक जैसा बिल्कुल नहीं है भाई। साधना ने, गुरुजी ने साधना में इतना छोटे इसमें इतना बढ़िया पैकेज बना के दिया हुआ है कि दुनिया का हर एक व्यक्ति उससे लाभ उठा सकता है। कोई युवा हो, बूढ़ा हो, किसी भी देश का और किसी भी जाति वर्ण लिंग का हो, उन सब के लिए इतनी साधना मुक्त होने के लिए काफी है। मेरी बात समझ रहे हो? इतनी साधना मुक्त होने के लिए काफी है, पर उसको सही ढंग से अगर कर रहे तो, है ना। तो आप साधना पे थोड़ा प्रेम कीजिए, देखना आपको कोई सवाल नहीं रहेगा जीवन में। है? और कुछ? हाँ गोविंद भैया, और कुछ? और गोविंद जय गुरुदेव भैया। हाँ, दीपक जी बोलिए। दीपक भैया विचारा। जय गुरुदेव। जय हा गुरुदेव। सर, आता तुमचं ते अनकंडिशनल लव खरंच ऐकून, ही जी गुरु स्टोरी तुमची, मलाही प्रश्न पडले होते. मी आता घरचे जे लोक असतात ना, मागे पुढे होण्याचे विषय असतात आपल्या डोक्यामध्ये, कसं आपल्याला तर सेवेमध्ये राहायचंय, करायचे सगळ्या गोष्टी. गुरुंनी आपल्याला ह्याच कार्यासाठी काहीतरी वेगळी आपलं निवडलेलं आहे, हे सगळं लक्षात येते. पण या मोहमायातून जे सुटत नाहीये. पण तुमची आज गुरु स्टोरी ऐकून गुरुदेव आपल्याकडे खरंच किती सूक्ष्मतेनं पाहत आहेत, ते पण तसंच माझ्याकडे पण पाहिलेत असं मला वाटलं सर आता तुमच्या या गुरु स्टोरी मधनं. येस येस येस. पण मी तुम्हाला आणखीन एक सांगेल याच्यासोबत, की आपल्याला थोडस युक्तीने पण काम करायला पाहिजे. भक्ती तर आहेच आपल्यासोबत, पण युक्तीने. आपण घरच्यांना सगळ्यांना नाराज करून यामध्ये खूप लांबपर्यंत जाऊ शकत नाही. जेव्हा आपण युक्ती सोबत ठेवतो ना, तेव्हा आपण खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. आपण काय करतो, आपण खऱ्या मार्गावर आहोत, आपण योग्य आहोत, आपण जे बोलतोय ते खूप लोकांच्या फायद्याचं आहे, या अभिमानामध्ये आपण काय करतो, बाकी सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला लागतो, तेव्हा प्रॉब्लेम्स उभे राहतात. तर आपण त्या सगळ्या कोणाकडेच दुर्लक्ष न करता सगळ्यांना आपण सोबत घेऊन चालायला पाहिजे. मी माझा अनुभव एक आणखीन सांगतो. मी एका हायस्कूलमध्ये शिक्षक पण आहे. तर मी शाळेमध्ये आधी ध्यान करायचो. माझं वर्ग संपलं का इंटरव्हल झाली की मी शाळेमध्ये ध्यान करायचो. एक दिवस मुख्याध्यापकांनी मला खूप महत्वाचं काम सांगितलं आणि मी ध्यान करत बसलो एका वर्गामध्ये. मुलं सगळे बाहेर गेलेले, मी आतमध्ये ध्यान करत बसलो. तर मुख्याध्यापकांना खूप राग आला. ते म्हणले की तुम्ही इथे समाधी लावून बसण्यासाठी येतात का? आणि त्यांचं खरं होतं, त्यावेळेस माझं चुकलेलं होतं. मी माझं महत्वाचं काम सोडून ते करत बसलो होतो. तर आपण असं बऱ्याचदा सांगतो. मी त्यांना उत्तर काय दिलं होतं माहितीये? सर मी ध्यान करत होतो. असं मी एकदम
नकारामध्ये त्यांना उत्तर दिलं की मी इतकं चांगलं काम करायलो हे मला नाव ठेवायले. असं माझा तो ऍटिट्यूड त्यावेळेस होता, पण हळूहळू तो नंतर बदलला की आपण चांगलं काम करताना बाकीच्यांना चुकीचं ठरवतो आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण सगळ्या गोष्टीकडे सहजतेने लक्ष देऊन अगदी युक्तीने जर आपण हे काम केलं ना तर आपल्याला कुठेच अडचण येत नाही है ना. ना कुटुंबामध्ये, ना आपल्या समाजामध्ये, ना आपल्या ऑफिसमध्ये. पण आपल्याला काय होतं मग हळूहळू आपण जर याचं प्रदर्शन करायला लागलो तर मग अडचणी आपोआप उभे राहतात. मग प्रदर्शनापेक्षा मी गोविंद भैयाकडून हे शिकतो नेहमी. गोविंद भैया इतके टीचर आहेत आपल्या मराठवाड्यातले, महाराष्ट्रामधले. खूप तरुण मुलांना त्यांनी उभं केलं माझ्यासारख्या. पण त्यांचं कुठे जास्त असं त्यांचं खूप जास्त असं कुठे असं फेसबुक यावर असे प्रचंड जाहिरातबाजी असं ते कधीच करत नाही. तेवढंच करतात. जे महत्वाचं आहे ना तेवढंच करतात. जिथे गरज आहे ना तिथेच बोलतो. तर ही युक्ती जर आपल्याला आली ना तर आपण खूप लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतो. खूप लोकांना पुढे नेऊ शकतो. यस. ओके. हाँ दीपक जी, आप कुछ पूछ रहे थे? देखो कुछ बोलना नहीं, कुछ सवाल ही नहीं है। प्रश्न कुछ रहे नहीं। आपको आपका सुन के बहुत अच्छा होगा लगा, तो धन्यवाद। और आपने जैसा बताया हम भी गोविंद भैया के सानिध्य में है, तो हमें भी बहुत खुशी होगी आज फिर से, और हमारा और गर्व और बढ़ गया कि इतने बड़े साधक टीचर के साथ हम हैं। आप समय निकाल के आए, इसलिए मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ। अच्छा, ओके। भैया एक बात मुझे पूछना है, आपने अंबड़ में कुछ ऐसा प्रोजेक्ट पे काम किया है, उसका कुछ अनुभव है? हाँ, अंबड़ में छोटे बहुत थोड़े जो जल संधारण के प्रोजेक्ट थे, इसमें काम किया हमने 2-3 साल पहले। अभी तो प्रोजेक्ट पे काम नहीं कर रहे, अभी तो कोर्स में और ऑनलाइन होने की वजह से तो अभी कोर्स में ही ज्यादा फोकस हो रहा है। जल संधारण के जो काम थे, नाला खोलीकरण, हे काम आम्ही 2-3 ठिकाणी केले अंबडमध्ये. आपके जालना डिस्ट्रिक्ट में बहुत सारे काम हुए. हा, जालना जिल्ह्यामध्ये आहेत काम. परतूर ते आपल्या इकडचेच तालुके आहेत जालना जिल्ह्यामधले, त्या तालुक्यामध्ये काम आहेत भरपूर. आणि आमच्या अंबड तालुक्यामध्ये पण 2-3 ठिकाणी केलेत आम्ही. तर ते आहे. आपके लिए इतना बड़ा हमारा आर्ट ऑफ लिविंग संस्था इतनी बड़ी है कि आप सिर्फ अपना इंटरेस्ट बताओ, आपको उसमें पूरी 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 आजादी है करने के लिए. गुरुदेव ने ऐसा मार्ग बनाया कि बस इस पे कोई भी चल सकता है, और ऐसे चल सकता है कि तेरे में कितनी ताकत है, कितनी क्षमता है, बता दे और दौड़. कहाँ तक दौड़ना है दौड़, कोई नहीं तुझे रोकने वाला. जरूरी क्या है, हम अपने आप को पहले वैसा काबिल बना के इस पथ पे आगे बढ़े. कुछ भी नहीं, यहाँ पे कुछ नहीं है कि ये सीनियर है वो जूनियर है, ऐसे कुछ नहीं. कोई कुछ भी कर सकता है, बस उसका ये भाव हो कि मुझे देना है, मुझे क्या मिलेगा, ये भाव से अगर हम करेंगे तो फिर बहुत सारे प्रॉब्लम आ जाते बीच में. मैं क्या दे सकता हूँ, बस एक मार्ग पे चलो और दौड़ लगाते रहो. आपको जहां भी जाना है पहुंचाने वाले तो गुरुदेव है ही. हमें सिर्फ क्या करना है, अपना इंटरेस्ट बताना है. आप प्रोजेक्ट में काम करना चाहते हैं, प्रोजेक्ट में कीजिए. कोर्सेज में इंटरेस्ट है, कोर्सेज कीजिए. कुछ लोग बहुत अच्छे ऑर्गेनाइजर बन सकते हैं, कुछ लोग बहुत ही अच्छे ऑर्गेनाइजर है ऑलरेडी. जैसे गोविंद भैया, वैशाली ताई खूप चांगले ऑर्गेनायझर आहेत. त्यांच्याकडे स्किल आहे ऑर्गनाइज करून घेण्याची. भले ते कोर्समध्ये जास्त सेशन घेतील न घेतील, तो घेतात खूप चांगले सेशन, पण ऑर्गनाइज खूप चांगलं करू शकतात. एकेकाला बोलून आणि अगदी चांगल्या भाषेत बोलून देखील ते ऑर्गनाइज करून घेऊ शकतात. असं एकेकामध्ये स्किल आहे आणि त्या स्किलचा आपण उपयोग करू शकतो आपल्या सेवेसाठी. है ना? हाँ सही. सर आपकी ये सब नॉलेज से हम कुछ क्षण में ही विस्तृत हो गए. है ना, हम सबको गुरुजी बस निमित्त बनाते हैं. भैयांचा एक्सपिरियन्स सांगितला तसा माझ्या बाबतीत पण गोविंद भैयांचा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे सर. ते अगदी लहान म्हणजे आई कसं लहान मुलांना सांभाळते तसं आमच्या पूर्ण टीमला गोविंद भैया खूप छान प्रेमाने हँडल करतात आणि खूप छान स्टँड कसं करायचं एक म्हणजे सेवा योद्धा काय खरंच आम्हाला या त्यांच्या ज्या ट्रेनिंग मधून त्यांच्या आम्ही त्यांच्या जेव्हापासून सोडलो त्यापासून आम्हाला कळायलंय. कारण सेवा होत होती काय म्हणजे लक्षात येत नव्हतं की सेवा म्हणजे काय, सेवा कशा पद्धतीने. पण आता जे गोविंद भैया सांगतात मार्गदर्शनाखाली आम्हाला आता कळतंय सर सेवा म्हणजे काय, योद्धा म्हणजे काय. आणि तुमचं आजचं मार्गदर्शन तर अनबिलीव्ह होतं. हो 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 नक्की.
मी पण गोविंद भाईने असंच प्रभावित झालो होतो. मी जेव्हा वायल टीपी करत होतो तेव्हा जानेवारी महिना होता. खूप कडाक्याची थंडी पडली होती आणि जो व्हेन्यू होता तिथे गरम पाण्याची सोय नव्हती, थंड पाण्याने आंघोळ करायला लावायची. तर जे वायल टीव्हीचे आमचे टीचर होते ते आम्हाला 5 वाजता सेशनला बोलवायचे आणि गोविंद भैया सेवेमध्ये होते ना, तर ते आमच्या सगळ्यांच्या आधी थंड पाण्याने आंघोळ करून आमच्या आधी हॉलमध्ये असायचे. आम्ही तर 2-3 दिवस त्यांना सुरुवातीला खूप त्रास दिला, पण तरीही त्यांनी आम्हाला अगदी प्रेमाने, इतकं प्रेमाने आम्हाला सांभाळून घेतलं आणि आम्ही त्या वायल टीव्ही मध्ये टिकलो. नाहीतर आम्ही दररोज प्लॅन करायचो की कसं पळून जायचं इथून. पण गोविंद भैया सारखे युवाचारी त्या शिबिरामध्ये होते, असिस्टंट टीचरचे. त्यांनी टीचर स्ट्रिक होते, पण गोविंद भाई अगदी प्रेमळ होते. आम्ही म्हणलं जाऊ द्या, टीचर स्ट्रिक असले तरी गोविंद भाई आहे, आपण यांच्या आधाराने राहू 8 दिवस कशी तरी काढू. पण ते 8 दिवस काढलेले जीवनामध्ये इतका मोठा बदल आणतील हे वाटलं नव्हतं त्यावेळेस. है ना, कोणीतरी एक छोटस आपल्याला आधार देतो, पण त्याच आधाराने आपण इतक्या पुढे जाऊ शकतो असंही जीवनामध्ये घडतं बऱ्याचदा. माझ्या जीवनामध्ये असं घडलं. नाही सर, तुमचा अनुभव तेव्हाचा, पण माझा आत्ताचा अनुभव पण हाच आहे सर. हो, व्यक्ती तोच आहे ना पण. अच्छा, ठीक है। और कुछ नवचेतना किए हुए सब लोग सुन रहे हैं ना, ज्यांनी आता नवचेतना केला त्यांनी नक्की पुढचे कोर्स करा. पुढचे कोर्स म्हणजे एक फार मोठी पर्वणी आहे आपल्यासाठी. आणि लॉकडाऊन मुळे तर इतकी संधी आहे की तुमच्या घरी तुम्हाला सुदर्शन क्रिया करता येऊ शकते. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ना तर माहित पडेल की लोक लाखो रुपये खर्च करून आपलं घरदार देश सोडून भारतामध्ये येतात सुदर्शन क्रिया शिकण्यासाठी. आणि गुरुजी आज आपल्या भारतीयांसाठी इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली की प्रत्येक घराघरामध्ये सुदर्शन क्रिया वाजू लागली. आम्ही जेव्हा सुरुवातीला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये होतो तेव्हा गुरुजी म्हणायचे की तुम्ही या सेवेसाठी याच्यासाठी जास्त धावपळ करू नका, बस जितना हो रहा है उतना करते जाओ. एक समय ऐसे आएगा कि हर घर में सुदर्शन क्रिया करने वाले लोग आपको मिलेंगे. तो आज वो परिस्थिति है, देखो घर घर में सुदर्शन क्रिया की टेप की आवाज गूंज रही है. वरना वो नॉलेज तो इतना प्रीशियस है कि वो सहज ही किसी को देने जैसा नहीं है. उसका मूल्य बहुत है, बहुत ही अमूल्य है वो. उसका मूल्य हम पैसों में उसमें तो लगा नहीं सकते, और कुछ डोनेशन के तौर पे कुछ चार्जेस उसको रखे हुए, पर उसका मूल्य इससे कहीं ज्यादा है. और इतना हमारा भाग्य कि हम घर पे बैठ के अपने घर वालों के साथ उसको कर सकते हैं, है ना. गुरुजी ने जो कुछ भी कहा था 25-30 साल पहले वो सब आज सही हो रहा है. तो ऐसा है, आप सब लोग नवचेतना जिन्होंने आज नवचेतना ही किया वो सब लोग ये साधना तो करते रहो. पर अभी 2 जुलाई से पूरे भारत में हैप्पीनेस प्रोग्राम हो रहा है, और भैया का कहीं वायल टीपी भी होगा तो वो वायल टीपी आप जरूर ज्वाइन करना और हैप्पीनेस प्रोग्राम कर लेना अगर वायल टीपी ना हो तो, है ना. ठीक है, ओके. यस गोविंद भैया, और कुछ?